आणि ब्रेकनंतर आपण जाणून घेऊयात वाल्मिक कराडबद्दलचं पुढलं अपडेट असं आहे की वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी काय म्हटलंय बघा. त्यांना चुकीच्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेलं आहे. उद्या जेव्हा कोर्टात कागदपत्र सादर केले जातील, कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली, त्यावेळी त्या गोष्टीला त्या गोष्टीशी संबंधित मुद्द्यांचा विरोध करू. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहे. सुरेश, विशाल, माझ्यासोबत आरोपीचे जे वकील आहेत ते माझ्यासोबत आहेत. सर, नेमकं आज ज्या पद्धतीने आता मकोकाची कारवाई झाली त्याच्यावरती कशा पद्धतीने तुमचं पहिलं ओपिनियन असेल? नाही, मकोका संदर्भात आमच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही आहेत. त्यांनी फक्त कोर्टात प्रोटेक्शनचा अर्ज दिला, तो मंजूर केलेला आहे. त्यावेळेस उद्या त्यांचं प्रोटेक्शन होईल, त्यानंतर मग काय ते ठरवता येईल. आता त्या संदर्भात आम्हाला कुठलीही माहिती नाही. त्यांनी कुठल्या मुद्द्यावर मागितलं, त्यांच्याकडे काय आहे या संदर्भात आम्हाला कुठलीही माहिती नाही. उद्या रेकॉर्ड आल्यानंतर बघता येईल त्याच्यावर. मात्र मगाशी तुम्ही जसं हे करत असताना डिफाईन करत असताना एक गोष्ट हे केली होती की या हत्येच्या गटामध्ये कुठलाही यांचा सहभाग नाही, अशा पद्धतीने तुम्ही मांडणी केली होती. मात्र मग तरी देखील अशा पद्धतीने कसं काय झालं? तेच सांगतो तुम्हाला की ते त्यांनी प्रोडक्शन मागितले, त्याच्यामध्ये काय त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते आमच्याकडे रेकॉर्ड नाही. उद्या ज्यावेळेस आम्ही त्यांच्या अर्ज कॉपी घेतो त्याच्यानंतर बघता येईल. पण जे काय खंडणीच्या गुन्ह्यामध्ये क्लिअर होतं की त्यांच्या कुठेही त्यांनी उलट पक्षी असं मागणी केलेली होती की आम्हाला त्याच्यात तपास करायचा आहे, म्हणून आम्हाला कस्टडी आवश्यक आहे. त्याचा अर्थ होतो की त्यांच्याकडे आजपर्यंत खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये तरी काय, त्यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये काय सहभाग आहे असं कुठलंही एव्हिडन्स त्यांच्याकडे आलेलं असं दिसत नव्हतं. मात्र आपण जर बघितलं तर आज त्यांना परत जी मकोकाची प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्यानंतर उद्या आणखी परत न्यायालयात हजर केलं जाईल का? ती कशा पद्धतीने उद्याच्या उद्या बघता येईल. ती प्रक्रिया कशा पद्धती असू शकते? ते उद्या त्यांना हजर करतील, ते बघता येईल पुढे काय आहे ते. मात्र एकंदरीत तुम्ही याला चॅलेंज करणार आहात का? आणि नेमकं हे जे सुरू आहे ते कशा पद्धतीने रेकॉर्ड आलेलं नाहीये. मी तुम्हाला मगाही सांगितलं की कागदपत्र आणल्यानंतर बघूया काय करायचं. मात्र जर आपण जर गुन्हा दाखल झालेला त्या संदर्भात थँक्यू सो मच. पाहिलं, हे आरोपीचे वकील होते आणि त्यांनी देखील या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने खोट्या गुन्ह्यात अडकवलं अशा पद्धतीने सकाळी युक्तिवाद केलेला होता. मात्र त्यानंतर आता ज्या पद्धतीने जो हत्येचा गुन्हा आहे त्या संदर्भामध्ये मोक्याची कारवाई झालेली आहे. मात्र अधिकृत त्या संदर्भातले कागदपत्र आमच्याकडे आले नाहीत. कागदपत्र आल्यानंतर त्याला चॅलेंज करायचं, कशा पद्धतीने करायचं या संदर्भात देखील ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मात्र अधिकृतरित्या जर CIDचे जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी न्यायालयाच्या समोर मोक्काच्या संदर्भात कारवाई करायची आहे असं मांडल्यानंतर ते न्यायालयाने ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि आता त्या संदर्भामधली जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. त्यामुळे अधिकृत ज्यावेळेस कागदपत्र येतील उद्या त्यांना या ठिकाणी न्यायालयाच्या समोर परत हजर केलं जाईल आणि परत PCR देखील मागितला जाऊ शकतो. त्यामुळे आता दोन गोष्टी यामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत की मकोका लावण्याच्या दृष्टिकोनातनं कायदेशीर जी काही प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेला जी ती सुरुवात करण्यात आलेली. दुसरं, मकोका लावण्यात आलाय का? सरकारी वकिलांचं असं म्हणणं आहे की 302 अंतर्गत कलम अंतर्गत त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ वाल्मिक कराडला यापुढे जामीन मिळणं हे अत्यंत कठीण असणार आहे. जर मकोका लावण्यात आलेला आहे 302 अंतर्गत तर निश्चितच तपास यंत्रणेच्या हाती काहीतरी मुद्दे लागले असावे, ज्या ग्राउंडवरती खरं तर त्यांच्यावर मकोका लावण्याची मागणी जी आहे ती केली जाते आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं, आरोप केला जातोय वाल्मिक कराडांच्या समर्थकांकडनं की केवळ दबावापोटी 302 कलमाअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. त्याच्यामुळे त्या परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर वाल्मिक कराड यांच्या मातोश्री, त्यांची बायको, त्यांचे समर्थक आता आंदोलन करताना दिसतात. जोपर्यंत वाल्मिक कराडची सुटका होत नाही तोपर्यंत पाण्याचा थेंब देखील घेणार नाही असं त्यांच्या मातोश्रींनी म्हटलं आणि त्यांची प्रकृती आता बिघडत चालली. जातीयवादाखाली आणि राजकारणाखाली पूर्ण इथं वाल्मिक कराडचा बळी दिला गेलेला आहे. बळी देत आहेत त्याचा. वाल्मीकन्या तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. वाल्मीकन्या तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. अन्यायावरचे खोटे गुन्हे रद्द झालेच पाहिजे. अन्यायावरचे खोटे गुन्हे रद्द झालेच पाहिजे. अन्यायाला न्याय मिळालाच पाहिजे. हा बोला. एकदा बोलून ओके चालतं नाही चालू आमचं चालू आहे, फक्त विचारतो. हां चार्जिंग करू आता. एक कपिल वाल्मिक कराड समर्थकांनी ठिकाणी आंदोलन करायला सुरुवात केलेलं आहे. त्यांच्याशी आम्ही संवाद साधला, बघूयात त्यांनी काय म्हटलं.
हे परळी शहर वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं एक 12 ज्योतिर्लिंगाचं एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांनी जे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते सुरुवातीपासून सांगतात की तुम्ही जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर द्या, पण जाणीवपूर्वक वाल्मिक अण्णा कराळे यांना या ठिकाणी मध्ये घालून त्यांच्यावर मोकोकासारखे त्यांच्यावरती आरोप करून हे जाणीवपूर्वक एक षडयंत्र आहे यांचं हे की यांना काय करायचं याच्यातून काय साध्य करायचं हे काही कळायला मार्ग नाही. कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचा संबंध नसताना त्यांचा विश्वास भाजपाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षावर नाही, मुख्यमंत्र्यावर नाही, न्याय देवतेवर नाही, SITवर नाही, CIDवर नाही, मग ह्याला करायचं काय? आणि जाणीवपूर्वक या परळी शहराला बदनाम करण्याचं आणि जातीवाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी सुरेश धस करत आहेत. त्यांना आता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. मकोकाच्या संदर्भात काय अधिकृत माहिती आलेली आहे का आपल्याकडे? आणखी नाही काय, पण मुद्दा म्हणून सुरेश धस जातीय तेढ निर्माण करीत आहेत. स्वतः भाजपचे असून स्वतःच्या गृहमंत्र्यावर त्यांचा विश्वास नाहीये. मुद्दाम स्वतःच्या स्वार्थापोटी हे मुद्दाम नाव गवण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रॉपर्टीच्या संदर्भातही ते पुरावे सादर करत आहेत. प्रॉपर्टी कुठं आणखी नाहीच ना, कुठले पुरावे मिळे? इकडं कोणतरी काहीतरी बोलणार, तिथं आहे, इथं ते आहे, तिथं ते आहे, फक्त चर्चेमध्येच ना. मूळ कारण काय वाटतं की वाल्मिक कराड यांचं नाव वारंवार कशामुळे घेतलं जाते? मुद्दाम राजकारणासाठी गोवलं जातंय ना बरे. साहेबाला अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र चालू आहे सगळ्यांचं. वाल्मिक कराड यांच्या आईची प्रकृती देखील बिघडलेली दिसते. आमची अशी मागणी आहे परळीकरांची, ते जे खून प्रकरणी पूर्ण महाराष्ट्र संतोष भैयाच्या दुःखामध्ये सामील आहे, परंतु हे जे आमदार आहे धस आणि संदीप क्षीरसागर हे ह्याच्यामध्ये राजकारण करत आहेत 100%. आणि मी कडकडीची विनंती करतो की कोणी जरी टाकीवर जाऊन शासनाला प्रशासनाला भीती घालून की अण्णाला विनाकारण 302 मध्ये वाढायचं काम करू नये. कारण की अण्णावर ह्या परळीकरांचं आणि महाराष्ट्राचं प्रेम आहे. अण्णाला नाहक बदनाम करण्यात येत आहे आणि ह्या जे कधी ह्या प्रकरणामध्ये असेल तर नामदार धनंजय मुंडे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांना फाशी द्या. पुढील दिशा काय राहील? आता शहर तर जवळपास मोठ्या प्रमाणात बंद करण्यात आलेलं आहे. पुढील दिशा काय राहील आंदोलन? वाल्मिक अण्णाची इथं आई आलेली आहे आणि वाल्मिक अण्णाच्या परिवारासोबत पूर्ण परळी आहे. आज परळी कडकडीत बंद व्यापाऱ्यांनी केलेली आहे, कारण की हे विनाकारण नवीन स्टंट करत आहेत. स्टंट हे आपलं सुरेश धस हे क्षीरसागर रोज नवीन उठल्या नवीन काहीतरी नाटक करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, देशामधले सर्व उच्च तपास यंत्रणा हे तपास करत आहे. SIT आहे,